नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत केंद्र राज्य सरकारमार्फत वितरण करण्यात आलेले आहेत। आता पैसे जरी जे राज्य सरकारने GR काढून या ठिकाणी प्रसिद्ध केलेले असेल, वितरण केलेले असेल या योजनेसाठी, पण लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे कधी जमा होणार असे अनेक प्रश्न जे आहेत लाभार्थी वर्गाकडून विचारले जात आहे। राज्य सरकारने GR काढला, ठीक आहे, पैसे वितरण केलं, ठीक आहे, पण हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याची तारीख सांगा, असं अनेक कमेंट जे आहेत आपल्याला विचारलेले आहेत आणि त्याच कमेंटचा आजचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे पैसे आहेत दरवर्षी तुम्हाला दर महिन्याला या ठिकाणी 1500 रुपये दिले जातात। या योजनेमध्ये अद्यापपर्यंत निधीमध्ये जे तुमचा महिनेवारी जे पैसे भेटतात त्यामध्ये अद्यापपर्यंत कोणतेही वाढ केलेली नाही। अनेकांचा प्रश्न होता 2100 रुपये मिळणार का, तर 2100 रुपये मिळणार नाही, फक्त 1500 रुपये मिळतील। आता हे जे पैसे दर महिन्याच्या 5 तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जातात। त्यामुळे आता सप्टेंबर महिन्याचे पैशाचे निधी जे आहेत राज्य सरकारने वितरित केलेले आहे आणि दर महिन्याच्या 5 तारखेला म्हणजेच आता ऑगस्ट महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये 5 ते 8 तारखेच्या दरम्यान वितरण करण्यात आलेलं होतं ऑगस्ट महिन्यामध्ये। आता सप्टेंबर महिन्याचा निधी वितरण करण्यात आलेले आणि सप्टेंबर महिन्याचे सुद्धा पैसे तुम्हाला 5 तारखेपासून तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। कारण की राज्य सरकारने या 5 तारखेपासून जे आहेत सर्व लाभार्थी जे संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थी असतील, श्रावणबाळ राज्य सेवा निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थी असतील किंवा अपंग लाभार्थी असतील, त्यांना सुद्धा या ठिकाणी हे पैसे जे आहेत थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। आता 5 सप्टेंबर पासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत, त्या अगोदर हे पैसे जमा होणार नाही। निधी जरी राज्य सरकारने वितरित केलेला असला तरी मात्र तुम्हाला 5 सप्टेंबर नंतरचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राइब करा। इथे सामने जय हिंद जय महाराष्ट्र।